उंचीला कमी चल लांब पाहिजे होती जरा। हॅलो मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजकाल व्हिडिओ खूप म्हणजे व्हिडिओ टाकाय खूप उशीर लागते, कारण व्हिडिओला माझ्या तुम्ही बघणार झालात, तुम्हाला फक्त भांडणं तडणं बघायला आवडतात, आमचे चांगले व्हिडिओ कुठं आवडतात बघायला। त्यामुळं व्हिडिओ जास्त म्हणजे असं उल्हासानं टाकीना झाले। तर तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे का? आमच्या इकडलं असं वातावरण आहे, खूप भारी वातावरण आहे। आभाळ पण आलंय, थंडी खूप कमी वाजती 2-3 दिवसानं, नाहीतर एवढी थंडी होती की बस। आयो इथं हरभर उगवलं नाही, मागून पाणी दिले उगवायले। आज का बरं पेरलंय का आधी असं आधी तसं? भिजविण्यामुळे उशीर झाला। इकडं भाज्या खुडाय आल्या, भाज्या खुडून घ्या भाज्या, भाजी खोड वाळव आणि मला बी पाठवून दे एका दिवशी। तर आम्ही चाललोत किराणा भरायला। आता मी जाणार आहे, म्हणजे तुम्ही तर व्हिडिओत बघितलंच असेल, मी ऊस तोडाय गेलते। तर पसारा बिसारा काही नेला नव्हता, पसारा नेला आता माघारी आले, उद्याच्याला जायचंय। आणि आम्ही किराणा आणाय चाललो थोडा थोडा अंबाजोगाईला। तर चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, कारण आता तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटणार आहे, डेली रुटीन, ना भांडणाचं बघायला भेटणार आहे, ना कुणाला शिव्या दिलेल्या बघायला भेटणार आहेत, आणि आपल्याला तो कंटेंट घ्यायचा पण नाही। हां, मी किती कष्ट करते हे तुम्हाला बघायला भेटेल, आणि जी माणूस कष्ट इमानदारीनं करते त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे। त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। हा नाही हा तर बघाच, ह्याच्यात सगळी तुम्हाला माहिती दिली मी। आता इथून उद्यापासून ब्लॉग येत जातील माझे, एक तरी येईन रोज, एक किमान 2, जसा वेळ भेटन तसं। वेळ तर मुळीच भेटणार नाही, तुम्हाला माहिती आहे ऊसतोडीचं काम सगळ्यात बेकार आहे, त्यामुळं त्या कामामध्ये मला वेळ नाही भेटणार। तरी बी जसा वेळ भेटन तसं मी काढीत राहीन। आता एक पेटी घ्यायची आहे, डाळी घ्यायची, आता पुन्हा अजून म्हणलं 1-2 स्टॉप घ्यावे घालायला, कारण लय म्हणजे लय असं ही साड्यावर काम सुधरत नाही, काय नाही, ऊसाचं काम आधीच तर हार्ड आहे। त्यामुळं मी ड्रेसच घालणार आहे ऊसामध्ये। तर बघा आम्ही काय काय घेणार आहोत ते व्हिडिओ पूर्ण बघा। काय करणार, परिस्थिती आली आपल्यावर कारखाना करायची म्हणून करायला लागलो। बाहेर राहून बी बघितलं जॉबचं किती अवघड आहे, इतक्या लांब लांब पुण्याला मुंबईला जाण्यापेक्षा म्हणलं हेच कधी बी ऐकत नाही आपल्याला, आणि ते तरी पैसे टिकतील, तिकडले पैसे तर टिकत पण नाही, आणि टिकले बी नाही, काही प्राप्त झालं बी नाही। वैतागून मी आता शहरात जायचं सोडले, जाता येईल पण आत्ताच नाही, एवढा पट्टा पडल्याशिवाय काही विषय घ्यायचा नाही त्याचा, आपलं काम करत राहायचं। गाणं आमच्या मनात छान दिसायला सामान बसेल का माझं? सामान बसेल का? लय बी मोठी नकोय, त्या बाहेरच्या एवढ्यालाच आहेत ना? नाही ती मोठी, त्याच्यापेक्षा खालची मोठी। थांब, आपल्याला काय जेवण भरण्या त्याला मिठाचं ठेवायला, हा ही लय मोठी, ती लय मोठी, दरवर्षी आपल्याला थोडं जायचंय अगं, थोडी मीडियम मध्ये घ्या दाखवू ना। हा मिडियम दाखव, ही बी चांगली आहे। हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग। तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल, तर मी पण बिलकुल मजेत आहे।
तर काल मला व्हिडिओ काढायला म्हणजे शूट केला थोडा, पण जास्त शूट करता बी आला नाही, कारण आमच्या इथं रानात लाईट नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ बी नव्हता. कारण तुम्ही माझे व्हिडिओ पण बघितले असते की मी काय काम करायले, मी कुठला जॉब वगैरे करत नाहीये, मी डायरेक्ट कारखान्याला गेली आणि काम चालू केलं. तर आता ऍक्च्युली किराणा वगैरे भरायला मी आले होते आणि काल आमच्या आईन मी गेलो आणि किराणा वगैरे भरला आणि इकडं चाललंय यांचं चहा पाणी. तर चला चहा पिऊन मी व्हिडिओला स्टार्ट करते. तर सर्वात आधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. हे बघू शकताय, हे भांडे घासून ठेवलेत, हे भांडे पसारा भरायचा आहे आता. हे भरण्या पीठ आणली काल आणि अजून कपडे वपडे भरायचेत, लई काम पडले. आणि उद्यापासून तर मला वेळच भेटायच नाही, तरी मी काम करत करत थोडे थोडे व्हिडिओ शूट करल आणि टाकत जाईल. हातरायला चटई आणली, चाळणी आणली, तेल आणलं, किराणा भरला, ही घागर आणली पाण्याला. आणि बघा आता कारखान्याला मला चूल पेटत नाही लवकर, त्यामुळे मी हा छोटा गॅस नेले, मी पुण्यामध्ये घेतला होता. तेव्हा ती बॉटल नेणार आहे पाण्याला. आणि साडीनं काम सुधरत नाही, त्यामुळे ड्रेस आणली घालायला. हे बघू शकताय, हा एक आणलाय आणि इथं एक आहे. छेर 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 के मी आणलेला किराणा संपून टाका, इथंच शेण खावा लागेल आम्हाला पुन्हा. हे बघा, हा एक आणलाय, हा कॉटनचा आहे, हा पॉलिस्टर आहे. 2 घेऊन आले आणि घरात काय अवेलेबल होते. आणि इथं किराणा आहे कवाडाच्या महाग. हे बघा, आता हे सगळं गबाळ भरायचंय. तर सगळ्यांना वाटतंय आयतं खाते, काम करत नाही, फिरून खाते, चुकीचं समजतायत मला. पण जो व्यक्ती चुकीचा असतो तेव्हा ह्या मार्गात कधीच उतरत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी 3 वर्ष शेतामध्ये काम केलेलं आहे आणि 1 वर्ष कारखाना पण केलाय आणि माझ्यात तेवढी धमक आहे की मी करू शकते. पुणे, मुंबई, हैदराबाद माझं शिक्षण नसल्यामुळं मी कुठंच स्थायिक झाले नाही आणि खूप वाईट दुनिया आहे बाहेरची, हे बघून आले. त्यामुळे मी जाणार होते जॉबला, जॉब आलाय मला, कितीतरी कॉल आले, तरी पण मी गेले नाही. तर आता हा व्हिडिओ ना एवढाच घेणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ना सगळं काही दाखवणार आहे. अजून काही तुम्हाला बोलायचंय तर हे बघा, लेकरं शाळेत जाणार आहे, तर लेकरांना हे बघा, हिला मी स्टॉप आणलेत काल. हा एक आणलाय, खूप छान आहे, कॉटनचा कपडा आहे. आणि हा एक आणलाय. आणि त्या दिवशी पण ह्यांना शूज कुठे आहेत ग? 500 रुपयाचे शूज आणले काल. हे 700 रुपयाचे स्टॉप, 500 ते युनिफॉर्म वगैरे ते सगळं. नंतर ह्याला पण कपडे आणले त्या दिवशी. आणि अजून एक ड्रेस घ्यायचा आहे आणि यांना मंगळवारी सोडायचं, म्हणजे यांना 5-5.5 हजार खर्च आणि माझा 5.5, तर 11,000 रुपये खर्च आलेला आहे. तर एकटी बाई एवढं करते म्हणजे एवढे जोक नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी जिम्मेदारी, आणि ती जिम्मेदारी मी पार पाडते. कुणाचं 1 रुपया न घेता मी जिम्मेदारी पार पाडते. अशा कित्येक लेडीज आहेत की ह्याला माग त्याला माग करून आयुष्य जगतात, पण मी तसं करत नाहीये. हा, माझ्यावर पण परिस्थिती आलती मागायची, पण मला कुणी दिलं कुणी नाही दिलं हे माझ्या लक्षात आहे चांगलं, आणि कुणीच शक्यतो देऊ शकत नाही. त्यामुळे मी कारखान्याची उचल घेतली, मस्तपैकी किराणा भरला, माझ्या लेकरांच्या अडीअडचणी भागल्या. यूट्यूबच्या पैशात तर काहीच होऊ शकत नाही, यूट्यूबचा पैसा एवढा थोडा आला, जास्त काय नाही. ती पण एकच पेमेंट आले, ती बी कुणाला देखवल नाही, मला अनफॉलो करून टाकल्यात बऱ्याच जणांनी. व्हिडिओ बघायचं कमी केलं माझे, मला पेमेंट भेटलं म्हणून जुन्या सबस्क्रायबर लोकांनी. तसं तर तुम्ही गेलात तरी नवे येणारच आहेत आणि माझी रिअल लाईफ मी दाखवत राहणार आहे, मी काय हार मानली नाही. पण आता मला जॉबपेक्षा हेच काम परवडते. 6 महिने इथंच गावाकडं, 6 महिने कारखाना केला तर माझं पांग फिटलं आणि तेवढी धमक आहे माझ्यामध्ये, मला काहीच कमी पडणार नाही. आता एवढं छान वाटतं की स्वतःच्या कष्टावर मी उभी. मला बिझनेस बी करायचा नाही कुठला, बिझनेस बी एका दिवशी पालता पडतोय. आणि हे पार्लर, हे कप शिलाई मशीन, त्याच्यात बी काही राहिलं नाही, सगळे तेच करायले. आणि 40-50 हजार रुपये घेऊन आज एवढं सगळं मेकअप केलं आणि तेवढेच पैसे खर्च जाऊन काय महाग शिल्लक पडते ती पडते, पण कष्टाचे आणि वैयक्तिक स्वतःचे पैसे आहेत ते.
तर मित्रांनो, जिम्मेदारी ही खूप मोठी बाब आहे. तर त्या नीच माणसाला, हरामखोर माणसाला एवढं कळत नाही, एवढी बाई कष्ट करते आणि लेकरांना जपते. तो तो म्हणतो मी 2 नंबरमधून पैसा कमवते. कोणी देत नाही कोणाला 2 नंबरमधून. आणि माझी लायकी नाही त्या 2 नंबरमध्ये शिरायची. माझी लायकी फक्त कष्ट करायची. काही लोकांनी माझी अवकात काढली मी कारखान्याला गेल्यावर. पण भाड खाऊ म्हणावं, मी माझ्या कष्टानं जगते. कष्ट करून खाते मी. कुणाच्या बापाचं खात नाही किंवा कुणाला 10 रुपये मागत नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि हो, रोज एक एक ब्लॉग 2-2 ब्लॉग माझे येत जातील, तेव्हा तुम्हाला दिसल खरी कंडिशन काय आहे ती. देव आहे माझ्या पाठीशी, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं एक दिवस होत असते. तर चला, अजून भरपूर काय बोलायचंय. तर हा व्हिडिओ म्हणजे नाही का, पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे दुसरा व्हिडिओ मी चालू करल आणि 12 वाजता अपलोड कर. हा आताच करते. तर चला, बाय बाय.